रमेश अर्थातच पापा. आणि त्यानंतर आपण लगेचच या मॅचला सुरुवात केली. OV11 बदलापूर आणि आरजेन डोंबिवली या दोन संघाच्या दरम्यान अतिशय मैदानावर शांतता पाहायला मिळेल. ओहो, योगेश पाटील लेफ्ट हँड बॅट्समन घातक असतात हे आम्हाला माहिती आहे. डावखोरे हाताचे फलंदाज, परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी या मॅचमध्ये OV11 बदलापूर संघाच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत पायामध्ये बेड्या ठोकल्यात. या 2 मिनिटाचा विचार केला तर प्रत्येक सेकंद महत्त्वाचा, कारण सामना महत्त्वाचा असेल. 10cricket.in माध्यमातून अनेक प्रेक्षक जोडले गेले, कारण हा सामना आम्हाला सातत्याने हवासा वाटतो. या सामन्याचं महत्त्व तितकं महत्त्वाचं आहे, कारण यातील सगळे खेळाडू स्थानाचं नेतृत्व करताना आम्ही अनेक मॅचेसमध्ये पाहिलेलं आहे. ओव्हरपिच बॉल, क्या बात आहे, ऑन साईडला जबरदस्त फटका, टेम्परामेंटला दिलं महत्त्व आणि त्यानंतर लेट पण थेट पहिले इस्तेमाल करो और फिर विश्वास करो. योगेश पाटीलच्या बॅटमधनं हा येतो षटकार. स्वीट साऊंड कानावर आढळला. बॅटमध्ये अशा काही प्लेसेस असतात मित्रांनो क्रिकेटमध्ये की तिथे बॉल आणि बॅटचा संपर्क झाला तर त्याचं रूपांतर मॅक्सिमममध्ये होतं, आणि ते होताना पाहायला मला योगेश पाटील. हो, याला म्हणतात मनोवैज्ञानिक दबाव. कारण यापूर्वीच्या चेंडूवर एक षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाजाची पूर्णपणे दिशा बिघडवली. दिशा आणि दशा एका वेलांटीचा फरक. ज्याला दिशा कळाली त्याची दशा होत नाही, आणि दिशा जर चुकली तर मात्र दशा होते. आपण बघू मनीष कोलेकर अर्थातच पांड्या एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. ऑफ स्टंपवर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळलाय, डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक असेल, फिल्डिंग करण्याचा प्रयत्न झालाय, थ्रो सुद्धा होतोय, परंतु खेळपट्टीवर मात्र धुमाकूळ होत राहील. फलंदाज केतन म्हात्रे आणि योगेश पाटील या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले, 10 धावा धावपलकावर पाहायला मिळतील. टीट फॉर टॅट, ईट का जवाब, पत्तर से देणारे 2 संघ एकमेकांच्या समोर आपण बघतोय. पूर्णपणे भयान शांतता या मैदानावर पसरली गेली. कोणत्याही खेळाडूच्या चेहऱ्यावर हास्य नसेल, कोणत्याही खेळाडूच्या चेहऱ्यावर चिंता नसेल, कारण बुमरँग पद्धतीने हा सामना चालेल. आम्ही म्हणतो ना की वारा बघून पाठ फिरवणे या सामन्याचं महत्त्व असेल. अंगाला माज आणि हाताला खाज असा असणारा हा सामना, कारण जिंकायचा आहे. पण म्हटलं जातं मित्रांनो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता जिनकी उडान हौसलों से होती है. शेवटपर्यंत लढावं लागेल. शॉर्ट ऑफ गुड लेनचा चेंडू, मी तर म्हणेन हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही, अन्यथा पुल करून हा चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवता आला असता. क्रिकेटमध्ये शक्यतेला महत्त्व नाही, क्रिकेटमध्ये भूतकाळाला महत्त्व नाही, भविष्याला महत्त्व नाही, वर्तमानाला महत्त्व आहे. प्रेझेंट टेन्स क्रिकेटमध्ये चालतो. एक सिंगल धाव, आणि या एका सिंगलच्या मदतीने आरजेन डोंबिवली संघ पोहोचलाय बिनबाद 11 धावा. जमेची बाजू आतापर्यंत ठरली गेली. डोंबिवली संघाची विकेट अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची गमावलेली नाही. डोंबिवली संघानं केतन म्हात्रे मनगट मस्तिष्क एकत्र करून खेळणारा हा खेळाडू आहे. अनेक गोलंदाजांचा कर्दनकाळ आतापर्यंत ठरलाय, कारण खेळपट्टीचं पूर्णपणे निरीक्षण करतो. ही बॅट जणू काही तलवारीसारखी फिरवतो आणि प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये जणू काही अनेक बाईक, अनेक कार्स त्याच्या नावावर या क्रिकेटच्या जगतामध्ये त्याने मिळवलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा तोच समन्वय या OV चषक 2021 मध्ये लावण्याचा प्रयत्न फलंदाज केतन म्हात्रे आणि बॅट्समन योगेश पाटीलचा असेल, यात तीळ मात्र शंका नाही. बाकी क्रिकेट आपण जाऊ या मॅचकडे. ओव्हर झाली पहिली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आरजेन डोंबिवली संघाची धावसंख्या बिनबाद 11 धावा. कोण आहे बॉलर तो? एस मॅडी गोलंदाजी मार्कवर तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ओव्हरपिच बॉल, निश्चितच बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, परंतु लाईन खूपच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. बघू शकाल हा चेंडू जर मिडल स्टंपवर फेकण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितच हा चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्यामध्ये यशस्वी झाला असता. फलंदाज योगेश पाटील ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मॅडी चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव खर्च केली. 12 धावा धावपलकावर. केतन म्हात्रे ऑन बॅटिंग मार्क. निश्चितच डगआउट अपेक्षा करत असेल केतन म्हात्रेकडून चौकार आणि षटकारांची. यावेळेस फुलटॉस चेंडू, केतन म्हात्रेला फुलटॉस चेंडू टाकणं म्हणजे खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. यस, फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार. ब्रेड अँड बटर बॉलची संधी, आणि या संधीचं पुरेपूर सोनं करताना पाहायला मिळाला केतन म्हात्रे. यस, शेर अभि जिंदा हे सांगितलं या चेंडूवर. फुलटॉस चेंडूवर पुरेपूर प्रहार, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. आपण बघू शकाल एकच सिंगल डाऊन द ग्राउंड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि यावेळेस मात्र डर के आगे जीत है.
असं टाळ्यांचा उद्घोष होताना डगआउटमध्ये पाहायला मिळेल, कारण धावांची भूक आणि धावांची तहान इतकी काही जबरदस्त आहे की जोपर्यंत आमच्या विजयाची मेजवानी कंप्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही या धावा भाग मिल्का भाग त्या पद्धतीने काढणार, यात तीळ मात्र शंका नाही. केतन मात्रे येतो इसके बायात का केले 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. आरजे डोंबिवली संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली 20 धावा धावपलकावर. यस, मॅडी थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतो या षटकामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि मॅडीने टाकलेल्या या चेंडूमध्ये वंडरफुल एलिव्हेशन आहे. डिस्टन्स असेल का, चेंडू निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन मात्रेच्या बॅटमधनं आणखी एक तडाखा षटकार, 6 धावा. असं जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रुसंगी युद्ध आमचे सुरू, ही लढाई चालू आहे अस्तित्वाची. क्रिकेटसाठी दिलेला वेळ सत्कर्मी लावताना केतन मात्रे का इतक्या दूरवरनं प्रवास करून आम्ही आलोय. तब्बल षटकार पाहायला मिळाला, धावसंख्या भरकन पुढे सरकली. हो हो हो, केतन म्हात्रेच्या बॅटचा फ्लो जर आपण बघितला मी तर म्हणेन पाण्याचे फवारे सुद्धा बाजूला उडतायत, ही क्षमता त्याच्यामध्ये आहे. ओपनिंग पेअर सलामीची जोडी केतन म्हात्रे आणि योगेश पाटील आपल्या संघासाठी आतापर्यंत महत्त्वपूर्ण योगदान देताना पाहायला मिळाली. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने फलंदाजी करतायत. ठोकलेल्या 2 षटकारांविषयी कॉन्फिडन्स लेवल आणि आत्मबल इतकं काही उंचावलंय की धावफलक सांगून जाते. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 27 धावा, 27 रन ऑन स्कोरबोर्ड. आपण बघू शकाल मॅडी, क्या बात आहे. आपण बघू शकाल एक्स्ट्रा कव्हरला पांड्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. अंपायर डिसिजन, हाव इज दॅट. यस, चौकार 4 धावा. धावांचा उद्घोष होताना पाहायला मिळतोय. तब्बल 31 धावा, 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 31 धावा धावफलकावर. जणू काही छोटंसं रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं रूपांतर विशाल वृक्षामध्ये व्हायला वेळ लागत नाही, परंतु इथं वटवृक्ष पाहायला मिळतोय की त्या वृक्षाची पूर्णपणे पारंब्या या मुळामध्ये जमिनीमध्ये इतक्या काही रोवल्या गेल्यात की घट्ट अंबुजा सिमेंट का जो तुटेगा नाही. आणि चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली डोंबिवली संघाची या 2 फलंदाजांच्या माध्यमात. फलंदाज केतन म्हात्रे आणि बॅट्समन योगेश पाटील. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आरजेएन डोंबिवली संघाची धावसंख्या बिनबाद 31 धावा. अजूनही 8 गडी पूर्णपणे डगआउटमध्ये शांत अवस्थेमध्ये पाहायला मिळतील, कारण या 2 शिलेदारांनी हा अश्वमेध दौडवण्याचा प्रयत्न केलाय. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाही, परंतु हा इतिहास आम्ही विसरणार नाही. 2 षटकामध्ये 31 धावा. कोण आहे बॉलर? सुलतान खान. सातत्याने या खेळाडूने सुद्धा अनेक फलंदाजांच्या मनामध्ये धडकी भरवली आहे. गोलंदाज सुलतान खान गोलंदाजी मार्फत तयार. कमबॅक करण्यासाठी गोलंदाजाला बोलवलंय. कर्णधाराने दिलेला विश्वास होईल की त्याचा पाणीपत होईल, हे मात्र या ठिकाणी बघणं औत्सुक्याचं ठरेल. यस, सुलतान खान ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड क्रॅच, क्या बात है. बूमरॅंग ऍक्शन दे रिॲक्शन स्वीट साऊंड, यू सिक्सर. 6 धावा. केतन मात्र ब्रँडेड षटकार 6 धावा. यस, सुलतान खान की ज्याने आतापर्यंत अनेक फलंदाजांची झोप उडवली होती, परंतु तोच फलंदाज की ज्यानं अनेक नामांकित पारितोषिक संबंध महाराष्ट्राच्या वाघरमुखावर जे नाव पोहोचलंय ते नाव म्हणजे केतन म्हात्रे. आज फक्त नाव नाही तर ब्रँड बॉस सांगत असताना यावेळेस केतन म्हात्रे थोडासा संकटामध्ये सापडलाय, परंतु संकट निघून चाललंय. चेंडू मात्र कव्हर स्वीपरला नो मॅन्समध्ये ट्रॅव्हल झालाय. 2 धावा. यस, तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबावा लागेल सुलतान खानच्या विरोधात खेळताना केतन म्हात्रेला, कारण संयम आणि टेम्परामेंटला महत्त्व द्यावं लागेल. या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने आरजेएन डोंबिवली संघ पोहोचलाय बिनबाद 39 धावा. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकातील सुलतान खानला बोलावलं. सुलतान खानच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला फलंदाज केतन म्हात्रेने आणि त्याचे सुद्धा मनसुबे उजळून लावण्यामध्ये यशस्वी झालाय फलंदाज केतन म्हात्रे. चेंडू मी तर म्हणेन फुटबॉल सारखा दिसत असेल, कारण अनेक वर्षे क्रिकेट खेळतोय. आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये अनेक इतिहास रचले गेले. त्या इतिहासाची साक्ष यापूर्वीच्या प्रत्येक चेंडूवर दिली गेली आणि त्याचा समन्वय फलंदाज केतन म्हात्रे. पुन्हा एकदा आशाळभूत नजरा होत्या अंपायर जय पवार सरांकडे. बघू शकाल विकेट किपरनं केलेली चुकी. थोडा नाराज असेल सुलतान खान. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस, वेगाने चेंडू फेकला आणि हेच परिवर्तन सुलतान खानकडे आहे. ओव्हरपिच बॉल यावेळेस बघू शकाल स्टँड अँड डिस्पॅच. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. जैसी नसीहत वैसा धमाका. रन्स मिळतील 6 षटकार. तब्बल 45 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. सुलतान खान कर्णधाराने दिलेला विश्वास आतापर्यंत त्या विश्वासाचा पाणीपत होताना या ठिकाणी पाहायला मिळतो. याचं कारण फक्त आणि फक्त चौकार षटकारांची आतिषबाजी करणारा केतन म्हात्रे. हो हो, फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा संधी होती फलंदाज केतन म्हात्रेला. एकच सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड.
यस 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 47 धावांची गुलमोहर जणू काही फुलवेली प्रमाणे पाहायला मिळाली. यस आपण बघतो क्रिकेटमध्ये कधी कधी एका बाजूला फुलवेली पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला स्मशान पाहायला मिळते, परंतु आज मात्र फुलवेलीची बहर, केतन म्हात्रेची फलंदाजी. क्या बात आहे, जबरदस्त स्ट्रोक, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. यस सुलतान खानवर तर खूप मोठे प्रहार केले गेले. या मॅचची हवा पूर्णपणे आपल्या दिशेला खेचून घेतली. फलंदाज केतन म्हात्रे, ब्रँडेड षटकार, 6 धावा. किती झाले? तब्बल 53 धावा. क्या बात आहे, 17.90 ची सरासरी गाठण्यामध्ये यशस्वी झालाय फलंदाज केतन म्हात्रे. आता मात्र चर्चा होणार यात मात्र शंका नाही, कारण विचारमग्न अवस्थेमध्ये आणि कल्पनेचा कावर डोक्यामध्ये उठला. OV11 बदलापूर संघ काय डिसिजन घ्यावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये खूप मातब्बर खेळाडू आहेत. आपण मनीष कोलेकर पांड्याला सुद्धा बघतोय, एका बाजूला आपण बघतोय विवेक गायकवाड नावावर सारख्या फलंदाजाला, त्याचबरोबर करण धुळे ज्यानं जोवेली गावाचं नाव उंचावलं तो सुद्धा असेल, त्याचबरोबर टँगो तेजस ठाकरे सुद्धा बघतोय. एका बाजूला आपण खेळाडू बघतोय लॉंग ऑनला फिल्डिंग करतोय, अर्थातच प्रशांत सूर्यराव सुद्धा असेल, सुलतान खान, अनेक नामांकित खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतील. म्हणून की काय धावा येणं या ठिकाणी गरजेचं असेल, कारण प्रेक्षकांच्या नजरा संपूर्ण या मॅचवर. जय पवार सरांनी मगाशी चर्चा करताना सांगितले की सगळ्यात महत्त्वाची आजच्या दिवसातील मोठी मॅच असेल तर ही. एका बाजूला OV11 बदलापूर तर दुसऱ्या बाजूला RJN डोंबिवली. हे मोठं युद्ध मी तर म्हणेन 2 महायुद्ध संपली, 3रं महायुद्ध ह्या ठिकाणी चालू होतंय की काय, आणि त्याची तयारी जर अनेक देश करत असतील तर या ठिकाणी बदलापूरची क्रीडानगरी सुद्धा या 3ऱ्या महायुद्धाला सुरुवात करते. हो ऑफ स्टंपोल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अंपायर डिसिजन व्हॅलिड चेंडू आहे. हा चेंडू डॉट बॉल फेकला जातोय. टाकले जाणारे डॉट बॉल OV11 बदलापूर संघाच्या आशा कुठेतरी मावळतीला गेल्या, त्या पुन्हा एकदा उगवतील आणण्यामध्ये यशस्वी ठरतील. कोण आहे तो बॉल? असं पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकलाय, डॉट बॉल फेकला गेला. योगेश पाटील असं संकेत मोरे गोलंदाजी करतोय. हो अकूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा आशाळभूत नजरा अंपायरकडे सांगत असताना या सिरीज वाईट बॉल. अतिरिक्तच्या स्वरूपात एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल. RJN डोंबिवली संघाची धावसंख्या बिनबाद 54 धावा. निशब्द करणारी फलंदाजी पाहायला मिळते बॅट्समन योगेश पाटील आणि फलंदाज केतन म्हात्रेची. जणू काही हे मैदान आमचं आहे, खेळपट्टी आमची आहे आणि OV चषक बदलापूर 2021 हा थरार आमचा आहे. पहिल्या बॅटिंग करत असताना दाखवत असताना दोनही फलंदाज अजूनपर्यंत 8 विकेट डगआउटमध्ये सुरक्षित असताना हा हच्चा या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्वाला जाताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली केतन म्हात्रे आणि फलंदाज योगेश पाटील. योग्य पार्टनरशिप शेवटच्या मुवमेंट पर्यंत लढण्यासाठी. हो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न झालाय. निश्चितच केतन म्हात्रे सुरक्षित राहायला पाहिजे, यासाठी विकेटची सॅक्रिफाईस या ठिकाणी दिली गेली. आपली विकेट प्रदान करणं केतन म्हात्रेला सुरक्षित ठेवलंय. आत्ता मात्र खूप वेळानंतर ब्रेक थ्रूची गरज असताना ती मिळवून दिली. नवीन फलंदाज वेगाने पोहोचेल. यस मयूर दातीलकरचं नाव सुद्धा खूप मोठं आहे. अनेक नामांकित खेळाडू, या 22 खेळाडूंचा जर विचार केल्यानंतर प्रत्येकाकडे काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि या वैविध्यपूर्णतेने भरलेला हा सामना OV11 बदलापूर तर त्यांच्या विरोधात RJN डोंबिवली. खूप मोठी मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक जणू काय या ठिकाणी ही उन्हाळ्यातील स्पर्धा आहे असं वाटतंय, कारण पावसाळ्यातील स्पर्धा असताना सुद्धा एवढ्या प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या ठिकाणी पाहायला मिळेल. स्पर्धेचं महत्त्व वाढवताना या ठिकाणी टेनक्रिक आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. केतन म्हात्रे स्टँड अँड डिस्पॅच फेकून दिले चेंडूला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन म्हात्रे षटकार, 6 धावा. किती झाले रन सर? तब्बल 66 धावा धावफलकावर आणि एक बॉल आहे का? 2. अजूनही 2 चेंडू शिल्लक आणि समोर मात्र टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, त्याचबरोबर रबर बॉल क्रिकेटचा शहेनशाह बादशाह जो राजेशाही थाटामध्ये फलंदाजी करतो. क्या बात आहे, हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट पिच बॉल, मात्र संधी गमावली. केतन म्हात्रे थोडासा टेन्शन मध्ये असेल, कारण हा चेंडू सुद्धा जाऊ द्यायचा नाही हे सांगत होता, परंतु चेंडू वेगाने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. केतन म्हात्रे शेवटचा चेंडू. निश्चितच या चेंडूवर मात्र काय भूमिका घेईल केतन म्हात्रे. शॉर्ट पिच बॉल सरळ सरळ खेळला, आडव्या बॅटला फ्लाईट शॉट, षटकार, 6 धावा. या 6 धावेने षटकाची सांगता केली गेली आणि पहिली इनिंग कंप्लीट. पहिल्या डावानंतर RJN डोंबिवली संघाची धावसंख्या पोहोचली गेली
72 धावा. विजयासाठी 73 धावांची गरज OV11 बदलापूर संघाला. हॅलो. प्रथम बॅटिंग करत असताना अर्जुन डोंबिवली संघाची धावसंख्या 72 धावा आणि विजयासाठी 73 धावांची गरज आहे. ती OV11 बदलापूर संघाला. OV11 बदलापूर संघाचे धाडाडीचे फलंदाज ओपनिंग पेयर स्ट्रायकिंग एंडवर टेनिस क्रिकेट जगतामध्ये खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूनं आतापर्यंत अनेक
नामांकित पारितोषिकं मिळवली. युट्यूबच्या माध्यमातून त्या खेळाडूंना स्वतःची ओळख करून दिली. अर्थातच दिनू कांबळे आणि नॉन स्ट्राईक एंडवर रोहित भालेराव, अर्थातच किडनी नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. विजयासाठी 73 धावांची गरज, 18.25 अर्थातच 18.25च्या रन रेटने हा प्रवास करायचा आहे. किती खास खेळगे आणि किती काट्याकुट्यांना सामोरं जावं लागेल, कोणते गोलंदाज या ठिकाणी डोकेदुखी ठरू शकतील. शहापूर तालुक्याचा मान सन्मान अभिमान श्रावण डोंगरे, मॅन फ्रॉम गंगारोड. खेळाडू गोलंदाजी मार्कवर तयार. दोन खेळाडू शहापूर तालुक्यातील या ठिकाणी पाहायला मिळतील. आदिनाथ सारखा खेळाडू सुद्धा या संघाच्या मध्ये सामील झालाय. अर्थातच हे यश आहे खऱ्या अर्थानं आपल्या क्रिकेटचं. आणि मित्रांनो, असं म्हटलं जातं ना, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन परफेक्शन विच इज ऑलरेडी विद इन द मॅन. माणसाच्या ठाई वसत असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. तुम्हाला जे येतंय ते डेव्हलप करा. आणि क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी भरारी ज्या खेळाडूंनी गाठली तो खेळाडू म्हणजे श्रावण डोंगरे. गोलंदाजी मार्कवर तयार. विजयासाठी 73 धावांची गरज. यस लेफ्ट हँड बॅट्समन दिनू कांबळे ऑन बॅटिंग मार्क. पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज होईल दिनू कांबळे. विजयासाठी 73 धावांची गरज. पहिला चेंडू यावेळेस बघू शकाल बॅकफुटवर येऊन पूल केलंय. चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इज ऑफ द मार्क. यस स्वीट साऊंड षटकार. यस, क्रिकेटमध्ये 2 स्पेल महत्वाचे आहेत. पहिला स्पेल जर आपला अपयशी ठरला असेल तर सेकंड स्पेल चालवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही बॉलिंगमध्ये यशस्वी नसाल तर बॅटिंगमध्ये तुम्हाला एक संधी प्राप्त होते आणि त्याच संधीचं सोनं गेले फलंदाज दिनू कांबळे. क्या बात आहे. श्रावण डोंगरेवर मोठा प्रहार करून मनोवैज्ञानिक दबाव आणण्याचा प्रयत्न दिनू कांबळेच्या बॅटनं केला. ज्या क्षणाला स्वीट साऊंड कानावर आढळला त्या क्षणाला त्याचं रूपांतर मात्र षटकारामध्ये झालं. यस, भरारी घेतली. असं म्हटलं जातं ना मित्रांनो की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेळ हे रक्तात असावं लागतं. आणि यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर गगन भरारी घेणारा गगनचुंबी फटका दिनू कांबळे. ब्रँडेड षटकार. 6 धावा. ओव्हर पिच बॉल. यावेळी चेंडू ऑन साईडला आहे. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वा बेटा मौज कर दी. षटकार. सेकिनेरो बॅक टू बॅक दुसरा षटकार. दिनू कांबळे थांबायचं नाव घेणार नाही, कारण दिनू कांबळेला माहिती आहे दिल्ली अभी तो बहुत दूर आहे. एक्सप्रेसमध्ये बसून पोहोचणार नाही, मात्र विमानामध्ये बसावं लागेल आणि आत्ता फ्लाइंग घ्यावी लागेल. त्याच पद्धतीने दिनू कांबळे मात्र 2 चेंडूमध्ये 2 षटकार. अयशस्वी झालाय गोलंदाज श्रावण डोंगरे. दूरवरचा प्रवास करून आला. माइंड थोडासा सेट नसेल श्रावण डोंगरेचा, कारण शहापूर ते बदलापूर मी तर म्हणेन 60 किलोमीटरवरचा हा प्रवास. आणि त्यानंतर मात्र या 72 धावा आणि विजयासाठी 73 धावांची गरज असताना ओव्ही 11 बदलापूर संघाच्या विरोधात खेळताना पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुडली आणि त्यानंतर ओव्हर पिच बॉल. आणि ओव्हर पिच बॉल टाकल्यानंतर धमाके होताना आम्ही बघितलेले आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. ही संधी मात्र गमावली दिनू कांबळेनं. निश्चितच शॉर्ट पिच बॉल होता. ब्रेड अँड बटर बॉलची संधी निर्माण करून दिली होती दिनू कांबळेला. आपण बघू शकाल म्हणून की काय अति घाई थोडं संकटात नाही. बॅट आधी फिरली गेली, चेंडू उशिराने आला. उर्वरित काम विकेट किपर केतन म्हात्रेनं सांगितलं, हा चेंडू मला कलेक्ट करायचा आहे, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. प्रथम बॅटिंग केली, खूप चांगली धावसंख्या उभारली. यस, यावेळेस पुन्हा एकदा दिनू कांबळे अपेक्षेमध्ये असेल. लाईन चेक करावी लागेल. जय पवार सरांचा इशारा येतो. येस, इट इज वाईट बॉल. आणि 2 धावा फुकटच्या मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 14 धावांची मोहर आतापर्यंत धावफलकावर. 18.25 ची पुरेपूर सरासरी गाठायची या मॅचमध्ये. टीट फॉर टॅट आपण बघितलं एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूने प्रयत्न चालू आहे. शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. रक्तातील न्यूरॉन मात्र जागे करावे लागतील या मॅचचा विचार केला तर, कारण सामना अतिशय महत्त्वाचा. दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा, की जे खेळाडू ठाणे रायगडची ज्या वेळा मॅच असेल त्या ठाण्याचं नेतृत्व करणारे अनेक खेळाडू या 22 योद्ध्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यातील एक नाव केतन म्हात्रे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय दिनू कांबळे, की ज्यानं ठाण्याचं सुद्धा नेतृत्व अनेक मॅचेसमध्ये केलेलं आहे. तोच दिनू कांबळे नॉन स्ट्राईक एंडवर. आणि स्ट्राईक एंडवर रोहित भालेराव, किडनी नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. किडनी इम्पॉर्टंट आहे. ओव्हर पिच बॉल. क्या बात है. स्टँड अँड डिस्पॅच. फेकून दिले चेंडूला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. किडनी हे तो आदमी जिंदा आहे. निश्चितच षटकार ठोकलाय किडनीने. पहिले 2 चेंडू निरीक्षण केलं असेल किडनीने की फलंदाज दिनू कांबळेने 2 षटकार ठोकले. त्याच्या पावलावर पाऊल ठेवावं लागेल. आणि आत्ता मात्र विजयाच्या आश्वामध्ये दौडव ठेवावे लागतील. अपयशी ठरला या षटकामध्ये. मार खाताना पाहायला मिळतोय गोलंदाज श्रावण डोंगरे. निश्चितच कर्णधाराने दिलेला विश्वास थोडासा कमी पाहायला मिळतोय. विश्वासाचं थोडंसं पाणीपत झालंय. 19 इथे 20 सर 3 षटकार ना आणि 2 धावा ते वाईटच्या मध्ये धावली होती. यस, 20 धावा धावपलकावर.
गतीमध्ये केलं परिवर्तन, परंतु लाईन मात्र खूपच खराब, ऑप्शनच्या खूपच बाहेर. 21 धावा धावपलकावर. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने केतन म्हात्रेने षटकार ठोकले, आता त्याच केतन म्हात्रेला दाखवत असताना दिनू कांबळे आणि रोहित भालेराव हम भी किसी से कम नाही. यावेळेस संकटामध्ये सापडलाय किडनी, परंतु चेंडू आणि बॉल खेळाडूचं अंतर मात्र पाहायला मिळालं. नो मॅच लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, शॉट फाईन लेगला, तिथे पोहोचला केतन मात्र. तत्पूर्वी 2 धावा धावपलकावर पाहायला मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल तब्बल 22 धावा धावपलकावर. 8 का जवाब पत्तर से, माफ करा 23 धावा धावपलकावर आतापर्यंत पाहायला मिळतील. जबरदस्त इनिंग साकारताना पाहायला मिळतात दोनही खेळाडू. यस, दिनू कांबळे आणि बॅट्समन रोहित भालेराव, अर्थातच किडनी. काळजाची स्पंदनं आणि मेंदू सुन्न करणारा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे मॅचची हवा आपल्या बाजूला फिरवली, गतीमध्ये परिवर्तन केलं. अर्थातच श्रावण डोंगरेला माहीत आहे परिवर्तन ही संसार का नियम आहे आणि वेगाने चेंडू फेकले ते जर मैदानाच्या बाहेर जात असतील तर मात्र गतीमध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल तब्बल 25 धावा आतापर्यंत धावपलकावर. पहिलं षटक खूप उशिराने या ठिकाणी संपुष्टात येतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओवी 11 बदलापूर संघाची धावसंख्या बिनबाद 25 धावा. असं आपण बघू शकाल सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. कारण कोणाला प्रेक्षकाला विचारलं हा सामना कोण जिंकेल, मी तर म्हणेन डेफिनेट कोणी सांगू शकणार नाही की हा सामना कोण जिंकेल. कारण या सामन्याचं भविष्य वर्तवणं थोडंसं मूर्खाचं लक्षण समजलं जाईल. कारण आपण बघतोय 22चे 22 खेळाडू कोणत्या तरी व्हेरिएशनने तयार झाले. याचं कारण सकाळी 7 वाजता मैदानावर जाणं, त्यानंतर 12 तास प्रॅक्टिस करणं आणि त्यानंतर मात्र मैदानावर येणं, हे सगळ्या 22 खेळाडूंना जमलेलं आहे. म्हणून की काय, सर्व प्रेक्षकांना वर्णनीय आणि विश्वसनीय असणारा हा सामना आपण बघतोय. त्या सामन्याचं खऱ्या अर्थानं रंजकता वाढत जाईल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ गोलंदाजी मार्कवर ब्रँड अँबॅसेडर, टेनिस क्रिकेट जगताचा खऱ्या अर्थानं मोठा खेळाडू, की ज्या खेळाडूनं तुम्हा सर्वांना वेळ लावलंय, केतन म्हात्रे. परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज तुमच्या समोर आहे, दिनू कांबळे. काय सुरुवात करून दिली पहिल्याच चेंडूपासून, षटकारांची आतिषबाजी. हो हो हो, जबरदस्त चेंडू, भन्नाट वेग पाहायला मिळाला, अचूक टप्पा, लाईन अँड लेंथ परफेक्ट पाहायला मिळाली केतन म्हात्रेची. एक खेळाडू आपल्या संघाला विजयाचा निश्चितच शिलेदार होऊ शकतो, हे अनेक खेळाडूंनी अनेक मॅचेसमध्ये दाखवलंय. यावेळेस बघू शकाल शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न झालाय दिनू कांबळे, परंतु तिथे खेळाडू असेल आदिनाथ, थोडासा फंबल होतोय. आपण बघू शकाल 2 धावा. क्रिकेटमध्ये चुकला तर माफी नाही, याचं कारण आहे फोकस. कारण कॉन्सन्ट्रेशन क्रिकेटमध्ये असणं मित्रांनो गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही फोकस ठेवता, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेशन करता, त्यावेळेला मात्र यश तुमच्या हातामध्ये असतं. म्हणून की काय कॉन्सन्ट्रेशनला महत्त्व आहे. महाभारताचा विचार केला तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं मासा बघायचा नाही, दरबार बघायचा नाही, फक्त कॉन्सन्ट्रेशन माशाच्या डोळ्यावर. आणि त्यानंतर मत्स्यभेद झाला. चेंडू रिलीज होतो, त्यानंतर तुमची बॅट कोणत्या ग्रिपने फिरते, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या यशाचं आणि मॅक्सिमम फटक्याचं कारण बनतात. फुलटॉस चेंडू यावेळेस बघू शकाल लोवर फुलटॉस होता. केतन म्हात्रे जबरदस्त गोलंदाजी करतोय. जेवढी ताकदीची फलंदाजी तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी गोलंदाज केतन म्हात्रेकडून होते. म्हणून की काय एक खेळाडू, स्टार खेळाडू तुमच्या संघाच्या यशाचा रथ हा कुरुक्षेत्रावर नेऊन यशाचं महाभारत घडू शकतो. हे आतापर्यंत गोलंदाज केतन म्हात्रेने दाखवलंय. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन, कमबॅक केलं गोलंदाज केतन म्हात्रेने. कारण पहिल्या षटकामध्ये धूर पाहायला मिळाला या मॅचमध्ये, तब्बल 25 धावा. त्यानंतर मात्र धावांची गती आणि धावांचा वेग कमी करण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज केतन म्हात्रे. जबरदस्त गोलंदाजी, पायामध्ये वेड्या ठोकल्यात फलंदाज रोहित भालेराव किडनी आणि फलंदाज दिनू कांबळेला थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय आतापर्यंत गोलंदाज केतन म्हात्रे. विचार केला तर 3 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावा खर्च केला. गुड बॉलिंग, कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन केतन म्हात्रेकडून. यावेळी शॉर्ट पिच बॉल पूल केलंय, चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेला, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार, 6 धावा. किडनी, शरीरामध्ये 2 किडनी असतात, परंतु मॅचमध्ये 1 किडनी आहे की जी किडनी पूर्णपणे या मॅचचं शरीर बॅलन्सिंग करण्याचं काम करत आहे. 6 धावेने धावसंख्या फरक आणि पुढे सरकली. किती 24 का किती, माफ करा 34 धावा धावपलकावर. आपली गाडी योग्य ट्रॅकवर आणण्याचं काम या दोनही फलंदाजांना केलंय. वाटलं होतं 72 धावा 73 धावा विजयासाठी असताना कुठेतरी ही मॅच एकतर्फी फिरेल, परंतु खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी अजूनही विजयाचा रथ अजूनपर्यंत बॅलन्स स्थितीमध्ये ठेवला आहे. गोलंदाज तयार केतन म्हात्रे.
फुल टॉस चेंडू, टिट फॉर टॅट, जेवढ्या ताकदीने गोलंदाजी तेवढ्या ताकदीने फलंदाजी, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. षटकार. धावसंख्या भरकन वेगाने पुढे सरकली, तब्बल 40 धावा, अर्ध काम पूर्ण. क्या बात आहे. किडनी थांबायचं नाव घेत नाहीये. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त इनिंग साकारताना पाहायला मिळतोय किडनी. ओव्ही 11 बदलापूर आता मात्र यशाची ओव्ही गाताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जबरदस्त फिल्डिंग केतन म्हात्रे. थ्रो मात्र जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु सुरक्षित असेल फलंदाज दिनू कांबळे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 41 धावा धावफलकावर. 18.25 ची गरज असेल प्रत्येक षटकाचा विचार केला तर. आता मात्र सरासरी कुठेतरी कमी करण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज दिनू कांबळे आणि बॅट्समन रोहित भालेराव अर्थातच किडनी. कारण 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. मॅचच्या दुसऱ्या इनिंगचा पूर्वार्ध कंप्लीट झालाय आणि धावसंख्या ती धावफलकावर 41. अर्ध काम पूर्ण, अर्ध काम अपूर्ण. विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि अजूनही 32 धावांची गरज. आता मात्र 16.00 ची गरज असेल या मॅचचा विचार केला तर ओव्ही 11 बदलापूर संघाला. परंतु हीच कंटिन्युटी, हेच सातत्य कायम अबाधित राहील का? आता मात्र या मॅच मध्ये RJN डोंबिवली संघाला ब्रेक थ्रूची गरज आहे. कोणती तरी विकेट टेकिंग बॉलिंग, एक चेंडू असा गुगली फेकावा लागेल की ही जोडी फोडण्यामध्ये जर आपण यशस्वी झालात तर मात्र यशाचा आणि विजयाचा शंखनाद तुमच्याकडे असेल. परंतु क्रिकेटमध्ये शक्यतेला महत्व नाही. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 32 धावांची 32 धावांची गरज असेल ओव्ही 11 बदलापूर संघाला. काय पार्टनरशिप बिल्डअप केले. म्हणून म्हटलं जातं एखाद्या बिल्डिंगचा पाया जर मजबूत असेल तर ती बिल्डिंग व्यवस्थितरित्या उभी राहते. बेस मजबूत केला या दोन्ही फलंदाजानं. गोलंदाजी मार्कवर RJN डोंबिवली संघाच्या वतीनं गोलंदाज कोण आहे? यस, किरण शिंदे. राईट आर्म वरती विकेट, शॉर्ट पिच बॉल, परंतु चेंडू बाउन्स होण्यापूर्वीच बॅट फिरली गेली. प्रॉपर कनेक्शन, चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. किडनी. काळजाची स्पंदनं वाढली असावीत. गोलंदाज किरण शिंदे. जबाबदारी असेल बघू शकाल. पहिल्या षटकामध्ये श्रावण डोंगरेने अतिशय मार खाल्ला. त्यानंतर मात्र केतन म्हात्रे पहिली 3 चेंडू जबरदस्त फेकले. त्यानंतर मात्र चेंडूचं निरीक्षण केलं दिनू कांबळे आणि रोहित भालेराव. किडनीने मात्र हा सामना पूर्णपणे बॅलन्स स्थितीमध्ये आणलाय. क्या बात आहे. स्लॉकशिपच्या माध्यमातून किडनी आणि किडनी संपूर्ण मैदान या ठिकाणी गाजवताना पाहायला मिळतंय. वाघाची डरकाळी आणि त्यामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांची टाळी. 6 धावा. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. आता मात्र विजयासाठी येणारे 10 चेंडू आणि फक्त 20 धावांची गरज. 53 धावा धावफलकावर. विजयासाठी फक्त 20 धावांची गरज. येणारे 10 चेंडू आणि 20 धावा. किरण शिंदे. किरण शिंदे विचारमग्न अवस्थेत असेल. चेंडू रिलीज कुठे करायचा, कारण ज्या ठिकाणी चेंडू रिलीज करतोय त्या ठिकाणी बॅट नावाचं कनेक्शन समोर आहे. हो लेग ब्रेक बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय हलकसं, परंतु छोटी बॅकली पाहायला मिळाली फलंदाज किडनीची. येणारे 9 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 20 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. न एक मेरा होगा, न लाख तेरा होगा, न तारीफ मेरी होगी, ना मजाक तेरा होगा. मत कर गुरु इस क्रिकेट मैच का. एक दिन खाक मेरा ही होगा और एक दिन खाक तेरा ही होगा. एक चेंडू हसवतोय तर एक चेंडू रडवतोय. एक चेंडू स्मित हास्य करून जातोय. एक चेंडू राजा बनवतोय तर एक चेंडू तुम्हाला रंक बनून जातोय. काय घडेल या मॅच मध्ये सगळं काही सस्पेन्स. या मॅचचा निकाल अजून बंद पॉकेटमध्ये आहे. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी ओव्ही 11 बदलापूर संघाला अजूनही 19 धावांची गरज. या 2 चेंडूवर मी तर म्हणेन सामन्याचा अर्धा निकाल या ठिकाणी बाकी आहे. येणारे 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. काय मॅच अजूनही मी तर म्हणेन बॅलन्स स्थितीमध्ये ठेवले फलंदाज दिनू कांबळे आणि बॅट्समन किडनी रोहित भालेरावने. किरण शिंदे गोलंदाजी मार्कवर तयार. 8 चेंडू 19 धावा. टाकले जाणारे डॉट बॉल कुठेतरी आशा पल्लवित करून जातील. हो निश्चितच यावेळेस बघू शकाल दिनू कांबळे अंपायरकडे बघितलं आशाळभूत नजरेने, परंतु एकच बाईच्या स्वरूपात 1 धाव. येणारे 7 चेंडू आणि 18 धावा. 7 चेंडू आणि 18 धावा. हा चेंडू मी तर म्हणेन पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे किंमत वाढली असेल या चेंडूची. निश्चितच काय घडेल या चेंडूवर त्यावर मात्र सगळ्या मॅचचा निकाल अवलंबून आहे. परंतु मॅच अजूनही सहजासहजी आम्ही सोडणार नाही हे सांगत असताना बॅट्समन रोहित भालेराव आणि बॅट्समन दिनू कांबळे. किरण शिंदे आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. शॉर्ट पिच बॉल, परंतु बॅट्समन रोहित भालेराव थांबणार नाहीये. शॉर्ट पिच बॉलचा पुरेपूर समाचार फेकून दिले चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 12
फक्त 12 धावांची गरज. 6 चेंडू आणि 12 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. कोण आहे बॉलर तो? आकाश भुईर गोलंदाजी मार्कवर सज्ज. आकाशला मात्र कंबर कसावी लागेल, कारण 6 चेंडू आणि 12 धावा. 24 चेंडू 73 धावांची गरज असताना ज्या फलंदाजानं 18 चेंडूमध्ये सामन्याचं चित्र बदललंय, त्या फलंदाजाच्या समोर 6 चेंडू कोणत्या पद्धतीने टाकेल आकाश? ओ हो हो, पहिला चेंडू डॉट बॉल. दिनू कांबळेला कॉन्फिडन्स मी तर म्हणेन वाढला असेल, कारण 73 धावांची गरज होती. पहिल्या 3 षटकामध्ये पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने फिरवली, परंतु मॅच कोणत्या बाजूने असेल, शेवटचा चेंडू जोपर्यंत पडला जात नाही तोपर्यंत मॅचवर भविष्य वर्तवणं कठीण असतं. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. ओहो, यावेळेस मात्र विनाशकाली विपरीत बुद्धी. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करणारा फलंदाज एका धावेच्या यातनेसाठी झालाय बाद, आणि आता मात्र संकट ओढावलंय ओव्ही 11 बदलापूर संघावर. क्या बात आहे. आकाश भोईर ठरला यशस्वी. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हो हो, आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 3 चेंडू 11 धावा. सामना कुठेतरी सोप्याकडून कठीणाकडे आणि कठीणाकडून अशक्याकडे वळण घेतोय. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. काढून योगेश. हो हो हो, निश्चितच पुन्हा एकदा रोहित भालेराव या मॅचच्या आशा पुन्हा एकदा पलवित करताना पाहायला मिळेल, कारण येणारे 3 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 10 धावांची गरज. तीन चेंडू 10 धावा. निशब्द डोळ्याचं पारणं फिटवणारा आणि काळजाची स्पंदनं हाय व्होल्टेज करणारा हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 10 धावा.
असं येणारे 3 चेंडू आणि अजूनही 10 धावांची आवश्यकता असेल OV11 बदलापूर संघाला. नजर एक करून सगळ्यांच्या नजरा खऱ्या अर्थाने या सामन्यावर असतील. गोलंदाज जिंकेल की फलंदाज, OV11 बदलापूर की RJN डोंबिवली. हो हो हो, क्या बात आहे. आणखी एक डॉट बॉल. सामना कठीणाकडून अशक्याकडे जाताना पाहायला मिळतोय, कारण येणारे 2 चेंडू आणि 10 धावा. कल्पनेचा काऊर मनामध्ये उठल्यानंतर जशी अवस्था एखाद्या घायाळ माणसाची व्हावी त्याच पद्धतीने फलंदाज आणि गोलंदाज विचारांमध्ये. क्या बात आहे. सामना निश्चितच आवडला आणि टाळ्यांचा उद्घोष सुद्धा होताना पाहायला मिळतोय. सामना मात्र नागबोडी होऊन घेताना या ठिकाणी पाहायला मिळेल. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. रोहित भालेराव किडनी ऑन स्ट्राईक. यावेळेस ओव्हरपिच बॉल फेकून दिले चेंडूला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 1 चेंडू आणि 4 धावा. ओमकार सावंत वेलकम, आपण आलात सरचे स्वागत. 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. आता मात्र सगळ्यांना 33 कोटी देव आठवले असतील की या ठिकाणी काय करावं लागेल. 1 चेंडू कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावा. निश्चितच OV11 बदलापूर की RJN डोंबिवली. RJN डोंबिवली की OV11 बदलापूर. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. अपयश की यश, टेन्शन की आनंद. यावेळेस बघायचं आहे परतीचा प्रवास की स्पर्धेतलं अस्तित्व कायम राहील. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. काही सेकंद, काही मायक्रो सेकंद बॅट फिरली जाईल, चेंडू रिलीज केला जाईल आणि त्यानंतर मात्र मॅचचा निकाल तुमच्या डोळ्यासमोर येईल. 1 चेंडू 4 धावा. स्ट्राईक एंडवर किडनी रोहित भालेराव. यावेळेस डॉट बॉल आणि हा सामना जिंकलाय अर्थातच RJN डोंबिवली संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर बदलापूर संघ आपलं गोड गोड कौतुक. धन्यवाद.